सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजच्या युगात स्वतःचे रक्षण करता आलेच पाहिजे. म्हणूनच साताऱ्यात लवकरच सुरू होत आहे कराटे शॉर्ट कोर्स. कराटे शिका ते पण धम्माल करत. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेश फक्त 7 ते 16 वयोगटासाठी. संपर्क करा मिस्टर योगेश मुदडा. भाजप सेना मित्र पक्षाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आघाडीचे उमेदवार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावरती पत्रकार परिषद घेऊन शरसंधान केले. पाहूया सविस्तर बातमी. खाण्याची व्यवस्था चालू आहे असं मला माहित आहे, परंतु जेवढे क्षमतेमध्ये असेल ते केलं जाईल. तुमचा जो मुद्दा होता ना, खरी गोष्ट आहे की माझ्या या पत्रकार परिषदेमध्ये मधल्यानंतर त्यांना जर उत्तर सापडत नसेल, त्यांना जर या प्रश्नाची उत्तर द्यायची नसेल तर जाहीर समोरासमोर आपण कधी प्रश्नावली लावू शकता. त्याच्यामुळे काय अडचण नाही, मी तर त्याला तयार आहे. खरं आहे की हा सगळ्यांचा गैरसमज आहे. एक्झॅक्टली पोलीस डिपार्टमेंट ही एक स्वायत्त संरक्षणाची बॉडी आहे. मिलिटरी पोलीस ही असणाऱ्या लोकांच्या रक्षणासाठी असते. परंतु हे जे काय वाक्य त्यांनी जे काय वापरलं असेल त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांचं संरक्षण ते त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यामुळे ते मिलिटरी पोलीसचा शब्द किती त्यांना पडतो मला माहित नाही, पण मला काय त्यांचं डेफिनेशन योग्य वाटत नाही. त्यांचा निर्धारनामा प्रसिद्धी केला. मला लोक सांगत होते की तो त्यांना वाचता येत नव्हता. आजची पत्रकार परिषद खूप चांगली झाली आणि त्यांना त्यांची मुद्दे मला कुठेतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवली होती. मला थोडा वेळ मिळाला, थोडंसं मी कुठेतरी पाहिलं, परंतु मला त्या एक जबाबदार लोकप्रतिनिधीने कमीत कमी भारताच्या असणारा तिसरा स्तंभ हा पत्रकारांचा मानला जातो. फोर्थ जसं एक क्रिकेट मॅच मध्ये थर्ड अंपायर असतो, तसं या आपल्या संविधानामध्ये फोर्थ अंपायर म्हटलं जातं पत्रकारला. कमीत कमी ह्या स्टेजमध्ये तरी आपण शुद्धीमध्ये जाऊन पत्रकारांची मनमोकळेपणे बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, आपली भूमिका स्पष्टपणे मांडता आली पाहिजे, आपण केलं पाहिजे. हे बघा, मी तर तुम्हाला एकदम डागड्या भाषेत सांगितलं तर माझं तर असं आहे की कोणी दिवसभर कॉलर वरती करून चालू शकत नाही, पण दिवसभर माणूस मिशीशी टाईट करून चालू शकतो. तुमच्या मिशीच्या स्टाईल विषयी काही विचार नव्हते का मग असं? हो, लोकांना आवडले. मर्दपण आहे शेवटला. जुन्या काळातली जर टोपीवाली माणसं जर पाहिली, जुन्या मधला जो आपला सातारकर जो खरा होता तो टोपी घालायचा. आज मधल्या काळामध्ये ही टोपी लुप्त झाली आणि लोकांनी मिशाही त्या ठिकाणी कट केल्या. माझ्या वडिलांच्या मिशा होत्या म्हणून काही वर्षापासून मी येते खासदारकीच्या निवडणुकीमध्ये नाही, याच्या अगोदर मी त्या ठिकाणी मिशा ठेवल्या आणि त्या मिशा मी कंटिन्यू केल्या आणि मला आवडतात. शेवटी मर्दाची एक स्टाईल असते, त्यामुळे मला वाटतं केला की तुमच्या माकडचा बंद करा. नरेंद्र पाटील म्हणजे मिशीना पीळ, माताडी पीळ आणि पोटात पीळ. मग त्यांनी खुलासा करावा, माताडीला कुणाला पिळलं, माताडीसाठी आजपर्यंत कुणी आंदोलन केली, त्यांनी सातारकरांसाठी काय आंदोलन केलं. भूमाता ब्रिगेड जी काय काढली, त्या भूमाताच्या ब्रिगेडमध्ये त्यांनी दुष्काळ भागातल्या असणाऱ्या लोकांना पाणी देणार म्हणून त्यांनी मोर्चा काढला, निवडणूक जिंकले, विषय संपला. लोकांना खोटं कोण बोलतं, लबाड कोण बोलतं हे लोकांनी विचार केला पाहिजे. आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचार केला पाहिजे. टोल नाक्याबद्दल त्यांनी आजपर्यंत काय निर्णय घेतला नाही. मी निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून टोल नाक्याबद्दल बोललो. एकदा तरी टोल नाक्याबद्दल ते बोलले का? त्यांचे जेवढे जवळचे सहकारी आहेत, मी नाव घेऊन बोलू शकतो की तेच टोल नाका चालवतात. टोल रिलायन्स कसं चालवतो? टोल नाक्याच्या मारामाऱ्या तुम्हाला माहित नाही का? सातारकरांना काय काय झालेले आहेत. तुमच्या पत्रकारांचे जुने रेकॉर्ड मी काढायचे का? तुम्हाला माझ्यापेक्षा माहिती आहे टोल नाक्याचा झोल कसा चाललेला आहे, कुणाच्या गाड्या अडवल्या, कुणी काय दादागिरी केली, कुणाच्यावरती केसेस दाखल झाल्या, हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे. म्हणून स्पष्ट बोलण्यापेक्षा त्यांनाही माहिती आहे की साताऱ्यामध्ये 2 टोल नाके चालतात. एक कराडवाला चालवतो, एक वाईवाला चालवतो. त्यातले पैसे किती रिलायन्सला जातात, किती कुणाच्या घशात जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. त्या मधल्या बेल्टमध्ये काहीच त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाले नाही. त्याच्यामुळे का झाले नाही ते माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे, कारण सोना अलायन्सचा माझी कंपनी, या कंपनीबद्दल खूप साताराच्या पत्रकारांना माहित आहे, त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांना माहिती आहे की काय काय झालं, कोण कोण गेलं, कुणी मॅनेजरला मारलं, कुणी मॅनेजरला धमकी दिली, कुणाच्या किती केसेस, लक्षात आम्ही शब्द काय वापरतोय, केसेस दाखल झालेले आहेत, कोण कार्यकर्ते जेलमध्ये गेलेले आहेत, तुरुंगात गेलेले आहेत,
काहींना बेल मिळाला, काहींना बेल मिळाला नाही, ही परिस्थिती माहिती आहे. त्याच्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये एका चांगल्या हेल्दी वातावरणामध्ये उद्योगधंदा येण्याकरिता काही झालं नाही. माझ्या निवडीच्या नंतर, माझ्या निकालाच्या नंतर मी शिवसेनेचे आमचे मंत्री महोदय सुभाषजी देसाई साहेबांच्या माध्यमातून व केंद्रातल्या मंत्र्यांच्या माध्यमातून, केंद्रातलं मंत्रिमंडळ गठन व्हायला वेळ आहे निकाल लागल्यानंतर, पण कमीत कमी सुभाष देसाईंच्या माध्यमातून या औद्योगिक वसाहतीमध्ये जे काही या छोट्या मोठ्या अडचणी आहेत या पूर्णपणे आम्ही अडचणी दूर करून जे उद्योगपती आज इथे व्यवसाय करू इच्छितात त्यांना आम्ही या ठिकाणी कॉल करू. त्यांच्यासाठी आम्ही या तरुणांच्या रोजगारासाठी चांगले निर्णय त्या ठिकाणी घेऊ. म्हणजे मी पाटण तालुक्यामध्ये मला कोणतरी स्टेटमेंट दिलं होतं की गुगलवरती गावं शोधतो. खरं म्हणजे मी तेवढा टेक्नो सेवर नाही, परंतु मला शोधायची गरज लागत नाही, कारण प्रत्येक गावामधल्या लोकांचा माझा चांगला संपर्क आहे तालुक्यांमध्ये. त्याचं उदाहरण असं आहे की माझं सातारा जिल्ह्यामध्ये विकास निधी किती मिळाला प्रत्येक तालुक्यामध्ये तो आकडा कुणीतरी माहिती कायद्याच्या अधिकाराखाली त्यांनी काढावा. माझ्याकडे तर आहे, मी काय बोलणार नाही, त्यांनी काढावा. जो माणूस विकास निधी देतो तो त्या ग्रामपंचायतीच्या लोकांच्या संपर्कात असतो, त्या असणाऱ्या जिल्हा परिषदच्या लोकांच्या असतो, त्या आमदारांच्या पण संपर्कात असतो, आणि म्हणून त्यांनी त्याची माहिती घ्यावी. आणि माझं कर्मभूमी, जन्मभूमी, कर्मभूमी ही माझी मुंबई जरी असली तरी जिल्ह्याच्या असणाऱ्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला जी जबाबदारी दिलेली आहे, निवडून आल्यानंतर जास्तीत जास्त वेळ हा सातारा जिल्ह्यामध्ये राहणार हे क्लिअर कट आहे. कारण आम्हाला जे मागच्या 10 वर्ष झालं नाही ते फक्त 5 वर्षामध्ये उरकायचे. कारण मी लोकांना मागताना एकच म्हणतो की मला 5 वर्षासाठी संधी द्या, आणि 5 वर्ष इतकं राऊंड दी क्लॉक काम करायचं आहे की लोकांना खरा खासदार, काम करणारा खासदार कसा असतो हे मला त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणून मी ऍपचं या ठिकाणी लॉन्चिंग केले. आज ते ऍप का तयार केलंय की एखाद्या शेतकऱ्याला, नागरिकाला जर काही अडचण असेल तर तो थेट त्या ऍपच्या माध्यमातून तो माझ्यापर्यंत थेट पोहोचू शकतो, माझ्या टीमकडे पोहोचू शकतो, आणि आम्ही त्याचे इश्यूज सॉल्व्ह करू शकतो.